हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉमची जी पोस्ट आहे 2025-26 ची फायनान्स अँड अकाउंट सिनियर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर यासाठी प्रोफेशनल नॉलेजचा चॅप्टर 1 फायनान्शियल अकाउंटिंग याच्यावर टॉपिक 6 डेप्रिसिएशन. ठीक आहे. तर डेप्रिसिएशन, SLM, WDV आणि इम्पेअरमेंट मेथडचे आपण इथे MCQs कव्हर करणार आहे. ठीक आहे. ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत स्टार्ट राहणार. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचा जर सपोर्ट असला तेव्हाच आपण ही सिरीज कंटिन्यू करू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. तसंच बघा, महाडिस्कॉमसाठी फायनान्स आणि अकाउंटची PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट सब्जेक्ट्स कव्हर केलेले आहे. MCQs मध्ये 7000+ MCQs दिलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट PDF आहे, ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजचे जे 50 क्वेश्चन्स आहेत ते सगळे कव्हर होऊन जातील, कारण की सगळ्यात जास्त वेटेज जो आहे तो प्रोफेशनल नॉलेज आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण डेप्रिसिएशनचे काही MCQs. तर बघा, फर्स्ट आहे डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन, घसारा चार्ज केला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हिस्टोरिकल कॉस्ट मायनस रेड्युसिबल व्हॅल्यू, सेकंड मार्केट व्हॅल्यू, थर्ड कॅश इन हँड अँड फोर्थ इक्विटी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट हिस्टोरिकल कॉस्ट मायनस रिड्युसिबल व्हॅल्यू, मूळ किंमत मायनस शिल्लक मूल्य, बिकॉज डेप्रिसिएशन अमाउंट मीन्स कॉस्ट मायनस रिड्युसिबल व्हॅल्यू. ओके. नेक्स्ट, सेकंड रिटर्न डाउन व्हॅल्यू मीन्स WDV, मेथड चार्ज डेप्रिसिएशन ऑन. WDV पद्धतीमध्ये घसारा चार्ज केला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओरिजिनल कॉस्ट ऑफ द असेट, सेकंड रेड्युसिबल व्हॅल्यू ओनली, थर्ड बुक व्हॅल्यू ॲट द बिगिनिंग ऑफ ईच इयर अँड फोर्थ मार्केट व्हॅल्यू ॲट द इयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बुक व्हॅल्यू ॲट द बिगिनिंग ऑफ ईच इयर, प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीच्या बुक मूल्यावर, बिकॉज WDV चार्ज डेप्रिसिएशन ऑन कॅरिंग अमाउंट resulting in decreasing depreciation over time. Next, third, which depreciation method result in higher depreciation in yearly years? सुरुवातीच्या वर्षात जास्त घसारा कोणत्या पद्धतीत येतो? तर बघा, ऑप्शन आहे SLM, WDV, स्ट्रेट लाईन अँड WDV इक्वली अँड फोर्थ नन ऑफ द. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड WDV. ठीक आहे. Return down value because it charge depreciation on reducing book value leading to higher depreciation initially. Next, fourth, reducible value of asset is, मालमत्तेचे शिल्लक मूल्य म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अमाउंट पेड फॉर द असेट, सेकंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ युजफुल लाईफ, थर्ड टोटल डेप्रिसिएशन ओव्हर लाईफ अँड फोर्थ सॅल्वेज प्लस रिपेअर कॉस्ट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ युजफुल लाईफ, उपयुक्त जीवनाच्या शेवटी अपेक्षित मूल्य, बिकॉज रिड्युसिबल व्हॅल्यू इज अन एस्टिमेटेड रिकव्हरेबल व्हॅल्यू आफ्टर द असेट युजफुल लाईफ. नेक्स्ट, फिफ्थ, इम्पेअरमेंट लॉस ऑकर्स व्हेन, नुकसान होतं जेव्हा. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बुक व्हॅल्यू एक्सीड रिकव्हरेबल अमाउंट, सेकंड बुक व्हॅल्यू इक्वल कॉस्ट, थर्ड डेप्रिसिएशन इज नॉट चार्ज अँड फोर असेट इज सोल्ड. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट बुक व्हॅल्यू एक्सेड रिकव्हरेबल अमाउंट, बुक मूल्य परत मिळण्यायोग्य रकमेचे जास्त असेल, बिकॉज इम्पेअरमेंट रिकॉग्नाइज लॉस व्हेन अन असेट कॅरिंग अमाउंट इज हायर दॅन इट्स रिकव्हरेबल अमाउंट. ओके. नेक्स्ट, सिक्स, अंडर शेड्यूल 2 ऑफ द कंपनीज ऍक्ट डेप्रिसिएशन शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन. कंपनी कायदा अनुसूचित 2 नुसार घसारा काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओरिजिनल कॉस्ट ओनली, सेकंड SLM और WDV ॲज पर युजफुल लाईफ, थर्ड मार्केट व्हॅल्यू अँड फोर्थ रिड्युसिबल व्हॅल्यू ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड SLM और DWDV ॲज पर युजफुल लाईफ, उपयुक्त जीवनानुसार SLM किंवा WDV, बिकॉज शेड्यूल 3 प्रोव्हाइड गायडन्स ऑन युजफुल लाईफ अँड मेथड ऑफ डेप्रिसिएशन फॉर टँजिबल असेट. नेक्स्ट, सेवन्थ, डेप्रिसिएशन फॉर पार्टिशियल इयर इन SLM इज कॅल्क्युलेटेड. अर्धवट वर्षासाठी SLM मध्ये घसारा कसा मोजला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑन फुल इयर कॉस्ट रिगार्डलेस ऑफ एक्विजिशन डेट, सेकंड प्रो रेटा बेस्ड ऑन मंथ ऑफ यूज, थर्ड ओनली ऑन रिड्युसिबल व्हॅल्यू अँड फोर्थ इग्नोर. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रो रेटा बेस्ड ऑन मंथ ऑफ यूज, वापरलेल्या महिन्यानुसार प्रोपोर्शनने, बिकॉज डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेट प्रोपोर्शनली फॉर द पिरियड द असेट इट इज इन यूज. नेक्स्ट, 8,
When an asset's market value suddenly fall below book value, मालमत्तेचे बाजार मूल्य अचानक बुक व्हॅल्यू मूल्याखाली गेल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो एंट्री, सेकंड इम्पेअरमेंट लॉस रिकॉग्नाइज इन प्रॉफिट अँड लॉस, थर्ड डेप्रिसिएशन इग्नोर्ड अँड फोर्थ डेबिट कॅश अँड क्रेडिट असेट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड इम्पेअरमेंट लॉस रिकॉग्नाइज इन प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस मध्ये नुकसान दाखवले बिकॉज द रिडक्शन इज ट्रीटेड ॲज लॉस अँड चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस इमिडिएटली. Next, ninth, depreciation under WDV method for second year is based on. दुसऱ्या वर्षासाठी WDV पद्धतीतील घसारा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओरिजिनल कॉस्ट मायनस फर्स्ट इयर डेप्रिसिएशन, सेकंड ओरिजिनल कॉस्ट, थर्ड रिड्युसिबल व्हॅल्यू अँड फोर्थ कॅश पेड फॉर द असेट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ओरिजिनल कॉस्ट मायनस फर्स्ट इयर डेप्रिसिएशन. मूळ किंमत वजा पहिल्या वर्षाचा घसारा बिकॉज Written down value method applies the depreciation rate on reduced book value each year. Next, 10th, if an asset is fully impaired, its carrying amount in the balance sheet become. जर मालमत्ता पूर्णपणे इम्पेअर झाली तर बॅलन्स शीट मध्ये तिचे मूल्य काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओरिजिनल कॉस्ट, रिड्युसिबल व्हॅल्यू, झिरो and market value. तो correct answer है second reducible value means शिल्लक मूल्य because after impairment carrying amount is reduced to the recoverable amount that is reducible value if any. तसंच बघा अकाउंटिंग फायनान्स फॉर्म्युलाची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 11 अंडर एसएम टोटल डेप्रिसिएशन ओव्हर असेट लाईफ इज. एसएलएम अंतर्गत जीवनभर घसारा काय असतो? बघा ऑप्शन आहे लेस दॅन कॉस्ट, सेकंड इक्वल टू कॉस्ट मायनस रिड्युसिबल व्हॅल्यू, थर्ड मोर दॅन कॉस्ट अँड फोर्थ इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड इक्वल टू कॉस्ट मायनस रिड्युसिबल व्हॅल्यू. किंमत मायनस शिल्लक मूल्य बिकॉज डेप्रिसिएशन इज स्प्रेड इव्हनली टू एक्झॉस्ट द डेप्रिसिएबल अमाउंट. Next 12th straight line method means SLM of depreciation charges. सरळ रेषा पद्धतीने घसारा चार्ज करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हायर डेप्रिसिएशन इन अर्ली इयर, सेकंड इक्वल डेप्रिसिएशन एव्हरी इयर, थर्ड डेप्रिसिएशन बेस्ड ऑन रिड्युसिंग बॅलन्स अँड फोर्थ ओनली फॉर इनटेंजिबल असेट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड इक्वल डेप्रिसिएशन एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी समान घसारा बिकॉज SLM spread the cost of an assets evenly over its useful life. Next 13 revaluation of asset affect depreciation under. मालमत्तेचे पूर्व मूल्यांकन घसाऱ्यावर परिणाम करते. बघा ऑप्शन आहे WDV ओनली, सेकंड SLM ओनली, थर्ड बोथ WDV and SLM and neither. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड बोथ WDV and SLM. दोन्ही WDV व SLM because depreciation is recalculated on revalue amount after revaluation. Next 14 which of the following is not a reason for impairment. खालीलपैकी कोणती इम्पेअरमेंटची कारण नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिजिकल डॅमेज, सेकंड ऑब्सोलेन्स, थर्ड मार्केट डिक्लाइन अँड फोर्थ पेमेंट ऑफ सॅलरीज. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ पेमेंट ऑफ सॅलरीज, पगार भरणे बिकॉज इम्पेअरमेंट इज ड्यू टू असेट स्पेसिफिक फॅक्टर नॉट ऑपरेशनल एक्सपेन्सेस. नेक्स्ट 15 डेप्रिसिएशन ऑफ एन असेट सोल्ड ड्युरिंग द इयर इज. वर्षात विकलेल्या मालमत्तेचा घसारा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर्ड, सेकंड चार्ज फॉर द पिरियड असेट वॉज यूज्ड, थर्ड चार्ज फुल ईयर अँड फोर्थ ऍडेड टू कॅपिटल. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड चार्ज फॉर द पिरियड असेट वॉज यूज. वापरलेल्या कालावधीसाठी चार्ज बिकॉज डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड प्रो रेटा अंटिल द डेट ऑफ सेल. ओके तसंच बघा व्याकरण, अकाउंट्स अँड फायनान्स फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर फायनान्स अकाउंट मेन पीडीएफ, प्रोफेशनल नॉलेजची मॉक टेस्ट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड सर्व पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.